हॅलो स्टुडंट, आज आपण इयत्ता 9वी मधील गणित भाग 1 मधील प्रकरण दुसरे वास्तव संख्या हा पाठ अभ्यासतोय. ह्या संख्या अभ्यासण्यापूर्वी आपण संख्यांचे प्रकार पाहूया. ही मी एक संख्या रेषा काढली आहे. ह्या संख्या रेषेवर उजव्या दिशेला तुम्ही काही धनांक पाहू शकता, डाव्या दिशेला काही ऋण अंक आहेत. सर्वप्रथम आपण नैसर्गिक संख्येची सुरुवात करूया. नैसर्गिक संख्येची सुरुवात ही धन 1 पासून डाव्या दिशेला उजव्या दिशेला सर्व धनसंख्यांनी होते. नैसर्गिक संख्या म्हणजे नॅचरल नंबर, जो आपण कॅपिटल एन ने दर्शवणार आहोत. पुढे आपण पाहणार आहोत पूर्ण संख्या. पूर्ण संख्येची सुरुवात ही शून्यापासून धन दिशेला होणार आहे आणि पूर्ण संख्येला इंग्रजीमध्ये व्होल असे म्हटलं जातं, म्हणून हा डब्ल्यू व्होल नंबर. त्याच्या पुढे आपण पूर्णांक संख्या पाहतोय. पूर्णांक संख्या म्हणजेच सर्व ऋणसंख्या, शून्य आणि सर्व धनसंख्या ह्यांना एकत्रित आपण पूर्णांक संख्या म्हणतो. पूर्णांकाला इंग्रजीमध्ये इंटिजर्स म्हटलं जातं, म्हणून हा आपण कॅपिटल आय ने दर्शवतोय. तर मग पाहूया, हे जे नैसर्गिक संख्या आहेत, ह्या नैसर्गिक संख्या म्हणजेच कॅपिटल एन बरोबर आपण ह्या संचाच्या रूपामध्ये लिहिले आहेत. 1 2 3 4 5 ते अनंतपर्यंत ह्या पुढे अखंड वाढत राहणार आहेत. त्याचप्रमाणे पूर्ण संख्या डब्ल्यू व्होल नंबर्स 0 1 2 3 ते अनंतापर्यंत. बघा, हा नैसर्गिक संख्या आणि वास्तव संख्येमधला मुख्य फरक हा शून्य आहे. पूर्ण संख्येची सुरुवात ही शून्यापासून होते आणि एन हा पूर्ण संख्येचा उपसंच आहे. आपण हा पुढे पाहणार आहोतच. पुढे पाहूया पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या कॅपिटल आय ने दर्शवतो आपण. सर्व ऋण संख्या, शून्य आणि सर्व धनसंख्या. ह्या पुढे एक महत्वाचा घटक येतोय, तो म्हणजे परिमेय संख्या. परिमेय संख्या ही अंश आणि छेदाच्या रूपामध्ये लिहिली जाते. तर हा समजा पी आणि क्यू, पी छेद क्यू ही एक परिमेय संख्या आहे. ही अशी आहे की पी आणि क्यू हे जे घटक आहेत, हे घटक हे पूर्णांक संख्येचा घटक आहेत. परंतु पूर्णांक संख्येमध्ये आपण शून्याचं लेखन किंवा शून्याचा वापर करणार नाहीत. म्हणजेच क्यू बरोबर शून्य नाही. जर आपण हा क्यू बरोबर शून्य तयार केला तर ही संख्या ही परिमेय न राहता अव्याख्येय संख्या तयार होणार आहे. म्हणून परिमेय संख्या ही साधारणतः पी छेद क्यूच्या रूपात लिहिली जाते. हा जो छेद आहे, हा छेद कधीही शून्य नसतो. ही संख्या तुम्ही ऋण घेऊ शकता किंवा धनसंख्या घेऊ शकता. ह्याचा एक दुसरा प्रकार आहे अपरिमेय संख्या. ह्या संख्या आपण पुढे पाहणार आहोत. ह्याचं लेखन क्यू कॉम्प्लिमेंट असं केलं जातं, क्यू डॅश असं केलं जातं. पुढच्या संख्या आहेत वास्तव संख्या. वास्तवला इंग्रजीमध्ये रिअल नंबर म्हणतात, म्हणून ह्या कॅपिटल आर ने दर्शवतात. ह्या वास्तव संख्या म्हणजेच ह्या ज्या सर्व संख्या आहेत, म्हणजेच नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, ह्या सगळ्यांना एकत्रितपणे वास्तव संख्या असे म्हणतो. ह्या पाचही घटकांचा, पाचही संख्यांचा सहसंबंध आपण हा अशा प्रकारे दर्शवू शकतो. बघा, इथे पाहू शकता तुम्ही एन मधील सर्व घटक हे तुम्हाला डब्ल्यू मध्ये दिसत आहेत, म्हणून म्हणू शकता एन हा डब्ल्यूचा म्हणजे नैसर्गिक संख्या हा पूर्ण संख्येचा उपसंच आहे. त्याचप्रमाणे ह्या ज्या पूर्ण संख्या आहेत, ह्या पूर्ण संख्या तुम्हाला इथे तुम्ही पाहू शकतात पूर्णांक संख्येमध्ये येतात. म्हणजेच पुन्हा तुम्ही म्हणू शकता की हा जो डब्ल्यू आहे हा पूर्णांक संख्येचा म्हणजेच पूर्ण संख्या हा ह्या पूर्णांक संख्येचा उपसंच असणार आहे. परिमेय संख्येमध्ये सुद्धा आपण बघा, ह्या ठिकाणी भागिले 1 करू शकतो. म्हणजेच ऋण, समजा इथे घेते मी, ऋण 2 छेद 1 असे आपण लिहू शकतो. हा झाला आपला पी आणि 1 हा झाला क्यू. म्हणजेच ह्या परिमेय संख्येमध्ये सुद्धा आपण त्याचे लेखन करू शकतो. म्हणजेच ही जी पूर्णांक संख्या आहे, ही पूर्णांक संख्या परिमेय संख्येचा उपसंच आहे आणि ही परिमेय संख्या ही वास्तव संख्येचा उपसंच आहे. परिमेय संख्यांमधील क्रमसंबंध आपण पाहतोय. समजा ह्या ठिकाणी आपण 2 परिमेय संख्या घेतल्या आहेत. समजा पी छेद क्यू ही पहिली परिमेय संख्या आहे आणि आर छेद एस ही दुसरी परिमेय संख्या आहे. ह्या ठिकाणी जे छेद आहेत क्यू आणि एस, हे क्यू आणि एस हे शून्य नाहीत किंवा हे शून्यापेक्षा मोठे आहेत असे आपण मानूया. म्हणजेच हे जे छेद आहेत, हे छेद ऋण संख्या देखील नाहीत, शून्यही नाहीयेत आणि ऋण संख्या देखील नाहीयेत. तर जर आपण ह्या दोघांचा
तिरकस गुणाकार केला तर आपल्याला पी गुणिले एस आणि आर गुणिले क्यू असं विधान मिळणार आहे. जर ह्या तिरकस गुणाकाराचे उत्तर म्हणजे दोन्ही भाग डावी बाजू बरोबर उजवी बाजू अशी जर आपल्याला मिळाली, म्हणजे समजा ह्या ठिकाणी गुणाकार आपल्याला 40 मिळाला आणि इथे देखील गुणाकार 40 मिळाला, तर आपण म्हणू शकता की ह्या ज्या दोन परिमेय संख्या आहेत ह्या दोनही परिमेय संख्या समान आहेत. जर पी गुणिले एस ह्याचे उत्तर क्यू आर गुणिले क्यू पेक्षा जर मोठे येत असेल, म्हणजेच ही संख्या पहिली संख्या ही दुसऱ्या संख्येपेक्षा मोठी असेल, तर आपण सांगू शकतो की हा पी छेद क्यू ही जी परिमेय संख्या आहे ही आर छेद एस पेक्षा मोठी आहे. बघा ह्या ठिकाणी सर्वप्रथम पीच असायला हवा, म्हणजे आपण जो सुरुवात आहे ही अंशापासूनच करतो. जर हेच उत्तर आपलं लहान येत असेल, म्हणजेच पी गुणिले एस हा आर गुणिले क्यू पेक्षा लहान असेल, तर पहिली परिमेय संख्या ही दुसऱ्या परिमेयपेक्षा लहान असणार आहे. आता आपण परिमेय आणि अपरिमेय ह्या दोनही संख्यांमधील मुख्य फरक पाहतोय. ह्या ठिकाणी मी 3 प्रकार लिहिले आहेत. हे तुम्ही प्रकार आधी शिकलेले आहात. खंडित आवर्ती संख्या, अखंड आवर्ती संख्या आणि अखंड अनावर्ती संख्या. ह्या ठिकाणी खंडित म्हणजे काय, तर ज्याचा भागाकार हा पूर्णपणे थांबतो, तो पुढे वाढत नाही, ह्याला म्हणतो आपण खंडित. आणि हा आवर्ती असणार आहे, म्हणजे आपण हा थोडक्यात लिहू शकतो. अखंड म्हणजे तो पुढे वाढत जाणार आहे, पण त्याला आपण आवर्तन आणू शकतो, तो आपण लहान रूपामध्ये लिहू शकतो. अखंड अनावर्ती, अनावर्ती म्हणजे त्याचे आपण आवर्तन करू शकत नाहीत, थोडक्यात लिहू शकत नाहीत. तर हे तीनही प्रकार शिकण्यासाठी काही उदाहरणे या ठिकाणी घेतलेली आहेत मी. समजा पहिलं उदाहरण घेऊया, 5/2. ह्याचं जर आपण दशांश स्थानामध्ये रूपांतर केलं तर त्याचं उत्तर आपल्याला 2.5 मिळणार आहे. पुढे हे वाढणार नाही, ह्याचं उत्तर 2.5 एवढंच मिळणार आहे, म्हणजे हा खंडित पण आहे आणि हा आवर्ती सुद्धा आहे. 10/3 ह्याचं उत्तर आपल्याला 0.333. बघा ह्या ठिकाणी 3 ची पुनरावृत्ती होते, म्हणजे हा अखंड आहे, परंतु ह्याच्यावर आपण आवर्तन आणू शकतो, म्हणजेच ह्याचंच लेखन आपण 0.3 डॉट असं करू शकतो. म्हणजे ह्या ठिकाणी आपण काय केलं आहे, आवर्तन आणलं आहे. आणखी एक उदाहरण पाहूया. समजा मी एक संख्या घेते 0.421 डॉट डॉट डॉट. ह्या संख्येचं लेखन आपण अखंड आहे ही, परंतु याच्यावर आवर्तन आणू शकतो, म्हणजेच ह्या संख्येचं लेखन आपण 0.421. ही संख्या तुम्हाला पुन्हा पुन्हा हा गट मिळतोय, ह्याचं आवर्तन आपण अशा प्रकारे लिहू शकतो. ठीक आहे. अखंड अनावर्ती पाहूया. 11/17 ह्याचं उत्तर आपल्याला हे मिळते. तर ह्या ठिकाणी असं पुनरावृत्ती मिळते का आपल्याला, म्हणजे काही संख्यांचा गट पुन्हा पुन्हा येतोय का हे पाहतोय, तर नाही दिसत. म्हणजेच ह्याचं ही जी संख्या आहे ही संख्या अनावर्ती आहे, त्याचं आपण अशा प्रकारे आवर्तन लिहू शकत नाही. म्हणून ह्या संख्या प्रकारांचा वापर करून आपण परिमेय आणि अपरिमेय संख्येची व्याख्या साधारणतः अशी करू शकतो. परिमेय संख्या म्हणजेच खंडित आवर्ती आणि अखंड आवर्ती संख्या, म्हणजेच आवर्ती संख्या ह्या परिमेय संख्या असणार आहेत. तर अपरिमेय संख्या म्हणजे ज्या अनावर्ती संख्या आहेत, अखंड अनावर्ती संख्या म्हणजेच आपण थोडक्यात म्हणू शकतो त्या अपरिमेय संख्या आहेत. काही प्रश्न आपण सोडवतोय. ह्या ठिकाणी एक परिमेय संख्या दिलेली आहे. ह्या परिमेय संख्येचं दशांश रूपामध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे. आता हे 37 हे मूळ संख्या आहे ही, तर ह्याचा पाढा आपल्याला सर्वप्रथम तयार करावा लागेल. एक सोपी पद्धत तुम्हाला दाखवते मी इथे. आधी आपल्याला 3 आणि 7 ह्या दोघांचे पाढे लिहून घ्यायचे. हे पाढे तुम्हाला येत आहेत ते आपण लिहून घेऊया. 3 आणि 7चे हे मी पाढे लिहिलेले आहेत. ज्या ठिकाणी तुम्हाला एकक संख्या दिसत आहेत ह्या आपण 2 स्थानांमध्ये तयार करून घेऊया, म्हणजे आपल्याला बेरीज करताना सोपं जाईल. आता बघा जो 7 आहे हा 7 आपल्याला लिहायचा आहे, आणि हे जे 0 आहेत हे 0 आपल्याला ह्या 3च्या पाड्याच्या एकक स्थानामध्ये त्याची बेरीज करायची. तर ह्याचं उत्तर मिळणार आहे आपल्याला 37, म्हणजे 37 हे 37. पुढे जाऊया. हे 4 आपण लिहितोय. हा जो 1 आहे
ह्या एकाची बेरीज आपण 6 सोबत करतोय, त्याचं उत्तर मिळेल आपल्याला 6 + 1 7. त्याचप्रमाणे हा करूया 1, इथे बेरीज करूया तर ही बेरीज आपल्याला मिळणार आहे 11. त्याचप्रमाणे 8, हे 2 इकडे आणूया, 2 + 2 4 आणि हा 1 148. अशा प्रकारे आपण पुढची सर्व अंकांची बेरीज करून घेऊया. आपण ही बेरीज करून घेतलेली आहे, त्यावरून आपला हा 37चा पाढा आता ह्या ठिकाणी तयार झालेला आहे. जरी ही मोठी संख्या असली तरी अशा प्रकारे आपण अगदी सोप्या पद्धतीने हा पाढा तयार करून घेऊ शकतो. आता हा भाज्य आपण मध्ये लिहितोय आणि भाजक ह्या ठिकाणी आहे 37. तर 25 हे 37 पेक्षा लहान आहेत, म्हणून आपण शून्याचा भाग देणार आहोत. 0, आपण ही वजाबाकी करूया तर ह्याचं उत्तर मिळेल आपल्याला 25. आपण एक दशांश स्थान घेतोय आणि 0 घेतोय. हे 0 आपण खाली घेऊया, ह्याचे रूपांतर होईल 250. तर ह्या ठिकाणी 250 बघूया तर 222 वजा होऊ शकतात, तर त्याची वजाबाकी करूया आपण. 10तून 2 गेले 8, हातचा मी परत देते. 5तून 3 गेले 2 आणि हे 0च मिळणार आहेत. आणखी एक 0 घेऊया तर हा जो भाग लावला आपण, हा लावला आहे 1 2 3 4 5 6, 6चा. आणखी एक 0 घेतला आहे आपण, 280 होणार आहेत. 280 म्हणजेच ह्या ठिकाणी 259 ह्यातनं वजा होतील, तर हा भाग लागतोय 7चा. 10तून 9 गेले 1, हा हातचा मी परत देते. 8तून 6 गेले 2 राहत आहेत आणि हे 0. आणखी एक 0 घेऊया, 210 होत आहेत. 210 म्हणजे 185 वजा होत आहेत, तर हा भाग लागतोय 5चा. 185, तर ही वजाबाकी मिळते आपल्याला 25. बघा आता हे 25 आपल्याला पुन्हा मिळालेले आहेत. पुन्हा जर आपण एक 0 घेतलं आणि ह्याला पुन्हा आपण पुढे भाग दिला तर ह्याचं उत्तर आपल्याला पुन्हा 225 मधून 222 जाणार आहेत आणि ह्याचं उत्तर पुन्हा 28. आणखी एक 0 घेऊन 80, पुन्हा हाच 7चा भाग लागणार आहे, म्हणजेच हेच उत्तर आपल्याला पुन्हा पुन्हा मिळणार आहे. तर ह्यावरून आपण सांगू शकतो की 25.37 ह्याचं जे दशांश रूप आहे, हे दशांश रूप मिळालेलं आहे 0.675 675 ... आता ह्या ठिकाणी हे जे दशांश रूप मिळालेलं आहे, हे दशांश रूप खंडित आवर्ती आहे, अखंड आवर्ती आहे की अखंड अनावर्ती आहे, हा प्रकार आपण पाहूया. तर हा जो प्रश्न आहे, हे जे दशांश रूप आहे ह्याचं रूपांतर आपण जरी ही अखंड संख्या असली तरी त्याचं आपण आवर्तन आणू शकतो अशा प्रकारे. म्हणजेच तुम्ही म्हणू शकता 25/37 ही जी संख्या आहे, ही संख्या अखंड आवर्ती संख्या आहे. मग जर ही अखंड आवर्ती संख्या असेल तर ह्याचाच अर्थ ही परिमेय संख्या आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या प्रश्नामध्ये दशांश रूप देखील आपण तयार केलेला आहे आणि ह्या संख्येचा प्रकार पण पाहिलेला आहे की ही अखंड आवर्ती आहे की अनावर्ती आहे, आणि त्यावरून आपण परिमेय संख्या की अपरिमेय संख्या ह्याचा देखील शोध घेतलेला आहे. प्रश्नाचा पुढील प्रकार पाहतोय आपण. खालील परिमेय संख्या p/q रूपात लिहा. आता ही जी संख्या दिलेली आहे ही संख्या आपली अखंड आवर्ती संख्या आहे. हे आवर्तन तुम्हाला दिसते. तर ह्या अखंड आवर्ती संख्येचं रूपांतर p/q मध्ये करायचे. म्हणजे आधी जो आपण प्रश्न सोडवला त्याच्यामध्ये ह्या p/q चे रूपांतर आपण असे तयार केले होते, म्हणजे दशांश स्थानामध्ये केले होते. आता हा प्रश्न अगदी आपल्याला उलट सोडवायचा आहे. दशांश स्थानाचं रूपांतर आपल्याला ह्या परिमेय संख्येमध्ये करायचे. तर सर्वप्रथम ही जी संख्या दिलेली आहे ही संख्या तुम्ही कोणतंही एक अल्फाबेट वापरून दर्शवू शकता. ह्या ठिकाणी मी समजा हा x घेते. x म्हणजेच काय आहे, तर हा आपला दिलेला प्रश्न म्हणजेच दिलेली संख्या. तर ह्याचं रूपांतर आपण हे असं करू शकतो, 0.9 हे 8 पुन्हा पुन्हा येणारे आहेत आणि हे अखंड आहेत म्हणून 0.888 ... हे घेतलं आपण विधान
1. आता ह्याच्या पुढे आपल्याला गुणायचं आहे. ह्याच्या दोन्ही बाजू आहेत. आता हा भाग सध्या तरी बाजूला ठेवा. आपण पहिला आणि तिसरा क्रमांक पाहतोय. तर ह्या ठिकाणी आपल्याला एका संख्येने गुणायचं आहे. एक तर 10 ने गुणूया, 100 ने गुणूया, 1000 ने गुणूया, 10,000 ने गुणूया किंवा 1,00,000 गुणूया. हे आधारित आहे फक्त एका स्थानावर. ह्या दशांश चिन्हानंतर किती स्थाने आहेत ह्या स्थानांवर हा अंक आधारित आहे. जर एक स्थान असेल तर एका शून्याचा वापर करायचा, 2 स्थाने असतील तर 2 शून्यांचा वापर करायचा, 3 स्थाने असतील तर अर्थातच 3 स्थानांचा वापर करायचा. तर चला आता आपण एका शून्याचा वापर करूया. म्हणजेच 10 ने गुणूया. दोन्ही बाजूला आपण 10 ने गुणू. 10 ने गुणल्यानंतर आपल्याला इकडे 10x मिळणार आहेत आणि इथे जर आपण 10 ने गुणलं तर हे जे दशांश चिन्ह आहे हे दशांश चिन्ह एक स्थान उजवीकडे सरकणार आहे. म्हणजेच आपल्याला उत्तर मिळेल 8.888 ... ह्याच्या पुढे हे 8 आहेत, हे मी इथे लिहिलेले आहेत. तर हे झालं आपलं विधान 2. ह्याचंच रूपांतर तुम्ही असं देखील करू शकता. 8.8 आवर्ती, म्हणजेच ही जी पुनरावृत्ती होते ह्याचं रूपांतर मी आवर्तीमध्ये केलेलं आहे. आता विधान 1 व 2 जे आहेत, ह्या विधान 1 व 2 ची आपण वजाबाकी करणार आहोत. ह्या वजाबाकीमध्ये अर्थातच मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आहे. म्हणजेच जी डावी बाजू आहे ह्या डाव्या बाजूचा आधी आपण वजाबाकी करूया. तर ती डावी बाजू 10 मोठी आहे म्हणून मी आधी लिहिली आहे वजा x, 10x वजा x बरोबर. आता ह्या ठिकाणी दुसरं समीकरण घेतलं आहे आपण, कारण की ही संख्या मोठी आहे. म्हणजेच समीकरण 2 जे आहे हे मोठा अंक आहे. 8.8 आवर्ती वजा 0.8 आवर्ती. आता ह्यांची वजाबाकी आपल्याला करायची आहे. ही मी तुम्हाला बाजूला करून दाखवते. उभ्या मांडणीने ही आपण वजाबाकी करूया. बघा, वजाबाकी किंवा बेरीज करताना जो महत्वाचा नियम आहे, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह यायला हवं आणि त्यावरून आपण एकक, दशक, शतक ही जी स्थानं आहेत ही पुढची आपण नंतर मांडायची आहेत. त्या ठिकाणी एकक स्थानावर 0 आहे, हा आपण 0 लिहूया आणि हा 8 आवर्ती ह्यांची वजाबाकी करूया. बघा, आवर्ती आणि 8 आवर्ती निघून जाणार आहेत, हे कॅन्सल होणार आहेत. उत्तर राहणार आहे 0. 8 वजा 0 उत्तर राहणार आहे 8. म्हणजे ह्याचं उत्तर आपल्याला मिळतं 8.0. म्हणजेच आपण लिहू शकतो फक्त 8. आता हे जे इकडची जी वजाबाकी आहे ही करूया. 10 इकडचा जो सहगुणक आहे हा आहे 1. तर 10 वजा 1 उत्तर मिळणार आहे तुम्हाला 9x. तर हे जे 9 आहेत हे दुसऱ्या बाजूला नेऊया. जर ते दुसऱ्या बाजूला नेले तर ते भागिले होणार आहेत. म्हणजेच x ची किंमत मिळणार आहे आपल्याला 8/9. आता ही x ची किंमत आपल्याला मिळालेली आहे, परंतु हा x आपण आधी कोणती तरी एक संख्या मानलेली होती. म्हणजेच 0.8 म्हणजेच आपला हा प्रश्न, ह्याचं उत्तर आपल्याला ह्या ठिकाणी मिळालेलं आहे. म्हणजेच 0.8 आवर्ती ह्याचंच परिमेय रूप हे 8/9 असे असणार आहे. असाच एक आणखी प्रश्न आपण सोडवतोय. प्रश्न क्रमांक 2 थोडा मोठा दिसतोय परंतु तो सोपा आहे. प्रश्न वाचूया आपण. 5.2743 ... आता हे पाहू शकता तुम्ही, ह्या ठिकाणी काही अंकांची पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणजे एका गटाची पुनरावृत्ती झालेली आहे. चला तर मग हा जो प्रश्न आहे हा आपण एका अल्फाबेटने लिहून घेऊया. तर हा समजा मी y मानला आहे, तर ह्याचं उत्तर आपल्याला, समजा y ही आपला हा प्रश्न आहे, प्रश्न संख्या आहे. ह्याचं रूपांतर आपण ही आवर्ती संख्या आहे तर आवर्तीमध्ये करूया. बघा, 2743 हा गट पुनरावृत्ती, ह्या गटाची पुनरावृत्ती झालेली आहे. तर ह्याचं आपण आवर्तन आणूया. तर ते आपण अशा प्रकारे लिहू शकतो. हे झालं आपलं समीकरण 1. आता आपल्याला दोन्ही बाजूला एका संख्येने गुणायचं आहे. तुम्हाला माहित आहे 10, 100, 1000, 10,000, 1,00,000 असं आपण गुणतो. तर ते कशावर आधारित असतं, तर ह्या स्थानांवर आधारित असतं. तर ह्या ठिकाणी एकूण किती स्थानं दिसत आहेत तुम्हाला? एकूण 4 स्थाने आहेत. 1, 2, 3, 4 स्थाने आहेत. म्हणून आपण 4 शून्य घेणार आहोत. एकावर 4 शून्य घेऊया. म्हणजे जर एकावर 4 शून्य घेतले तुम्ही तर ते तयार होणार आहेत 10,000. तर दोन्ही बाजूला आपण 10,000 ने गुणूया.
तर ह्या ठिकाणी अर्थातच 10,000 होणार आहेत. आणि इकडे जर गुणलं तर किती स्थानं पुढे सरकणार, तर 4 स्थाने पुढे सरकणार. हा जो दशांश चिन्ह आहे हा 4 स्थाने उजव्या बाजूला सरकणार, म्हणजे हा साधारणतः इकडे येईल. ठीक आहे, तर त्यावरून आपलं उत्तर हे असं तयार होणार आहे. 3 नंतर हा आपला दशांश स्थान तयार होणार आहे आणि पुन्हा हा पुढचा गट, हा जो पुढचा गट आहे हा असाच राहणार आहे. 2 4 7 4 3 डॉट डॉट डॉट. आता ही आवर्तन आणू शकतो आपण त्याच्यावर, म्हणून ह्या संख्येचं लेखन आपण असं करू शकतो. ह्या 4 अंकांची पुनरावृत्ती झालेली आहे. हा गट पुन्हा पुन्हा येणार आहे पुढे, त्याला आपण आवर्तन आणून हे आपलं समीकरण 2 घेऊया. ह्याच्या पुढे आपल्याला समीकरण 1 व 2 ह्या दोनही समीकरणांची वजाबाकी करायची आहे. तर ही वजाबाकी करूया. समीकरण 2 हे मोठे समीकरण आहे, म्हणून 2 मधून 1 ची वजाबाकी करूया. तर त्यावरून आपल्याला ही पायरी मिळते 1000 वजा y आणि ही संख्या वजा, म्हणजेच उजवी बाजू, समीकरण 2 ची उजवी बाजू वजा समीकरण 1 ची ही उजवी बाजू. आता हे आपण एकाखाली एक लिहून, मगाशी जसं मी तुम्हाला समजवलं होतं त्याप्रमाणे समजवायचा प्रयत्न करते. ह्या दोघांची वजाबाकी मी ह्या ठिकाणी लिहिते. बघा, ह्या ठिकाणी मी उभी मांडणी लिहिली आहे. तर आपल्याला माहिती आहे दशांश चिन्हाच्या खाली, अगदी खाली दशांश चिन्ह, त्याच्यानंतर हा एकक स्थान, हे एकक स्थान मी लिहिलं आणि त्याच्या उजव्या बाजूला हा गट लिहिलेला आहे. तर हा दोन्ही गट आपले काय होणार आहेत, कॅन्सल होणार आहेत आणि उत्तर आपल्याला किती मिळणार आहे, 0. 3तून 5 जाणार नाहीत, म्हणजेच आपण 13 करणार आहोत. 13तून 5 गेले, राहत आहेत 8. हातचा परत देते मी. 4तून 1 गेला 3. 7 2 5. मग त्यावरून आपल्याला आपलं उत्तर मिळतं हे. 10,000मधून 1 वजा केला तर 9,999 राहणार आहेत. आता ह्या वायची किंमत काढण्यासाठी ही जी संख्या आहे ही आपण दुसऱ्या बाजूला आणूया, म्हणजेच त्याचं काय होणार आहे, भागाकारामध्ये रूपांतर होणार आहे. म्हणजेच ही जी वायची किंमत जी मिळाली आहे ही किंमत आपल्या प्रश्नाची किंमत होती, ज्याचं उत्तर आपल्याला हे असे मिळालेले आहे. तर अशा प्रकारे आपण ह्या दशांश अंकांचं रूपांतर ह्या परिमेय संख्येमध्ये करू शकतो, किंवा ह्या परिमेय संख्यांचं रूपांतर ह्या दशांश चिन्हांमध्ये भागाकाराच्या रूपाने करू शकतो.